बघा आपण मागील व्हिडिओत काय पाहिलं होतं की समरूपतामधलं उंची समान आणि पाया समान असलं तर काय करायचं. आता बघा इथे काय दिलं त्यांनी, त्रिकोण ए बी सी म्हणजे हा त्रिकोण आणि ह्याची उंची आहे ए डी. दुसरा त्रिकोण कोणता आहे बघा, एफ बी सी इथंपर्यंतच ही उंची आहे. ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. काय आहे या त्रिकोणाची उंची, इथं काय पाहिजे सी पाहिजे, बरोबर. मग आपल्याला माहित आहे का त्रिकोण ए बी सी हा आहे, एफ बी सी म्हणजे हा त्रिकोण आहे. मग ह्याची उंची आणि ह्याची उंचीची किंमत दिलेली आहे बघा, एडी भागिले 4 आणि एफ भागिले एफची किती दिलेलं आहे 6. मग आपल्याला माहिती आहे का, समजा पाया समान आहे बघा, ह्या त्रिकोणाचा पण पाया हाच आहे आणि ह्या त्रिकोणाचा पण पाया हाच आहे. मग समजा पाया समान असेल तर आपलं काय असतं, डायरेक्ट लिहायचं उंची भागिले उंची, एडी भागिले एफ, एडी भागिले एफ. एडीची किंमत किती आहे 4 आणि एफची किंमत किती आहे 6. आणखी लहान होतं का ते बघायचं. दोन्ही संख्याला एक म्हणजे या संख्येला आणि ह्या संख्येला एकच संख्येने भाग गेलं पाहिजे, नसेल का तर नाही द्यायचं. मग तुम्हाला माहिती आहे काय, दोन्ही संख्या काय आहे 2च्या पळ्यात येतात. बेकम बे, बेदुने 4, बेत्रिक 6, 2 भागिले 3. किती सोपं उत्तर आहे, एकदम सोपंच. आणि हा तुम्हाला 2 मार्काला प्रश्न येऊ शकतो आणि हे तयार केलं. असंच सेम इकडे पण आहे बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, त्रिकोण बघा, हा एक त्रिकोण आहे ना, हा त्रिकोण दिसतोय बरोबर. मग ह्या त्रिकोणाची उंची किती आहे 4 सेंटीमीटर आणि ह्या त्रिकोणाची उंची किती आहे 8 सेंटीमीटर आणि या त्रिकोणाचा पाया पण हा समान आहे आणि ह्या त्रिकोणाचा पण पाया हाच आहे. म्हणजेच काय लिहायचं बघा, हा 1 नंबरचा त्रिकोण समजा आहे आणि हा आपला काय आहे 2 नंबरचा त्रिकोण. मग हे त्रिकोण लिहायचं साधंसं. त्रिकोण नाव काय लिहा, ए बी सी भागिले 2 नंबरचा त्रिकोण ए बी डी, त्रिकोण ए बी डी बघा, ए बी सी म्हणजे हा 1 नंबरचा त्रिकोण समजा, 1 नंबर आपण दिला. दुसरा त्रिकोण ए बी डी, ह्या त्रिकोणा पण पाया हाच आहे आणि ह्या त्रिकोणा पण पाया हाच आहे. पाया पाया कट होतो, राहते काय उंची भागिले उंची, काय येईल मग बी सी भागिले काय येणार आहे एडी. बीची जी किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे 4, एडीची किंमत माहिती आहे तुम्हाला 8. लहान होतो का ते बघायचं, लहान होतोय का होतोय. बेदुने 4 नंतर 8ला पण भाग द्यायचा, किती होईल बेकंबे, बेदुने 4, बेत्रिक 6, बेचोक 8 म्हणजेच काय 2 भागिले 4. अजून लहान होतो का, होत असेल तर करायचं, होत आहे बेकंबे बेदुने 4 किती येईल 1 भागिले 2. हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बोर्डासाठी. मुलांनी या दोन्ही प्रश्नाची तयारी करायची. तुम्हाला असंच लहान लहान व्हिडिओमधून मी तुम्हाला जे जे VIP वाटतात किंवा जे बोर्डाला अनुसार आहेत ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि ज्या मुलांना गणित समजत नसेल त्यांनी थोडंसं प्रॅक्टिस करायची. गणित एवढं काय कठीण नाही, फक्त थोडं प्रॅक्टिस केली आपल्याला बोर्डाला सहज हे 2-2 मार्काला प्रश्न येतात.